आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 543 जागांपैकी 291 जागांवर एनडीएची बाजी, तर इंडियाला आघाडीला 234 जागा। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड, 30 जागांसह जनतेची मवियाला पसंती, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं। जेवढ्या जागा विरोधकांनी मिळून जिंकल्या तेवढ्या एकट्या भाजपनेच जिंकल्यात, नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांपेक्षा जास्त मतं भाजपला मिळाली, देशामध्ये सलग तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार, निकालानंतर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया। देशातील प्रत्येक राज्यामध्ये एनडीएचा झेंडा, तर अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा सरकार बनवणार, जेपी नड्डा यांच्याकडून विश्वास व्यक्त। जनतेनं एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केलं, मोदी शहांसह सर्व कार्यकर्त्यांचं फडणवीसांकडून अभिनंदन, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। बहुमत आम्हाला मिळालंय, इंडिया आघाडीचं सरकार होऊच शकत नाही, मोदींना तडीपार करणाऱ्यांना जनतेनं तडीपार केलं, सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। एनडीएची आज दुपारी 4 वाजता बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लावणार हजेरी। आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक, लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामगिरी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा केली जाणार। आज संध्याकाळी इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक, मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पार पडणार बैठक। उत्तर प्रदेशमधील जनतेनं कमाल करून दाखवली, संविधानावरील धोका ओळखून इंडिया आघाडीला साथ दिली, राहुल गांधींकडून जनतेचं कौतुक, तर पुढील भूमिका बैठकीनंतर ठरणार, राहुल गांधींची माहिती। सर्वसामान्यांनी आपली ताकद दाखवून दिली, आता हुकुमशाहीपासून देशाला वाचवायचंय, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांचा चेहरा ठरू, पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार, बैठकीमध्ये सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा ठरू, उद्धव ठाकरे यांची माहिती। देशाचं चित्र बदललं, यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका, राज्यामध्ये विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी हा निकाल बळ देणारा, संघर्षपूर्ण लढाईमध्ये महाराष्ट्रानं साथ दिली, मी जनतेचा आभारी, शरद पवार यांचं वक्तव्य। लोकसभेचा निकाल अनेकांना विचार करायला लावणारा, लोकांची मानसिकता समजली असेल तर कदाचित ते वेगळा विचार करतील, शरद पवारांचा अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा। शेतकरी, महागाई अशा मूलभूत मुद्द्यांवर लोकांचं मतदान, फक्त मंदिर मशिदीवरून राजकारण जनतेनं नाकारलं, शरद पवारांचा मोदींवर जोरदार हल्लाबोल। मी चंद्रबाबू यांना फोन केला नाही, माझा केवळ खरगे आणि येचुरींशी संवाद, शरद पवारांचं स्पष्टीकरण। काँग्रेस, ठाकरे आणि सर्व मित्रपक्षांमुळे विजय शक्य झाला, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेनं चांगलाच धडा शिकवला, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही, भाजपला चिंतन करण्याची गरज, हे माझं विधान अनेकांना खटकलं, पुढील काळामध्ये विजय हवा असेल तर आता त्रुटी दूर करणं गरजेचं, खडसेंचा भाजपला सल्ला। 2024 मध्ये भाजपला बहुमत नाही, महाराष्ट्रानं मोदींना रोखलं, मोदींनी आता राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधींचा विजय। बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला आम्ही खासदार दिला आहे, ठाणेकरांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली, ठाण्यातून नरेश म्हस्केंच्या विजयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। TV9 मराठीचा अचूक सर्व्हे दिला होता, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा हा विजय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटातील जे येतील त्यांचं स्वागत, मात्र शरद पवारांचा निर्णय अंतिम, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। राज्यात 20 विद्यमान खासदारांचा पराभव, 20 पैकी सर्वाधिक भाजपचे 13 खासदारांचा दारुण पराभव, शिंदेचे 4, ठाकरेंचे 2 तर एमआयएमचा 1 खासदार पराभूत। राज्यातील भाजपच्या 3 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव, भारती पवार आणि कपिल पाटलांसह रावसाहेब दानवेंची खासदारकी हुकली। महायुतीच्या 3 दिग्गज महिला उमेदवारांचा पराभव, नवनीत राणा, सुनेत्रा पवार आणि पंकजा मुंडेंना धक्का। भाजपचा गड असलेल्या विदर्भामध्ये मवियाची जोरदार मुसंडी, विदर्भामध्ये एकूण 10 पैकी 7 जागांवर मवियाचा विजय, नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश। विदर्भामध्ये 10 जागांपैकी भाजपला फक्त 2च जागा, नागपुरातून नितीन गडकरी, अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी। बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का, 7,000 मतांनी पराभव, बजरंग सोनवणेंनी अटीतटीच्या लढतीमध्ये मारली बाजी। पंकजा मुंडेंनी पराभवाची कारणं शोधली पाहिजेत, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना सल्ला। बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगेंची भेट, मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे सहज भेटायला आले, भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया।
आरक्षण दिलं नाही तर राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार, मनोज जरांगेंचा इशारा. बारामतीत पवारच पॉवरफुल, सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा खासदार. ननंद भाऊजाच्या अटीतटीच्या लढतीमध्ये सुळेंचा विक्रमी विजय. सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवार गटाला मोठा धक्का. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांचं ट्विटमधून अजित पवारांनी मानले मतदारांचे आभार. झालं गेलं गंगेला वाहिलं, मी राजकारणामध्ये फक्त सेवेसाठी, मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी बारामतीकरांचे आभार मानते. विजयानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मुंबईचा गड मवियानं राखला, मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागांवर मवियाचं वर्चस्व तर 1 जागा महायुतीकडे. उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकरांचा विजय, अमोल कीर्तीकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव. उद्धव ठाकरे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील निकालाला आव्हान देणार, फेरमतमोजणीमध्ये अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी झाला होता पराभव. उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसच्या वर्ष गायकवाडांनी विजयाचा गुलाल उधळला तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभवाशी सामना. मी जनता आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानते, माझ्या वडिलांच्या खासदारकीची सुरुवातही उत्तर मध्य मुंबईतून झाली. विजयानंतर वर्ष गायकवाड यांची प्रतिक्रिया. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळेंची हॅट्रिक हुकली, शिंदे गटाच्या ताब्यामध्ये असलेला गड ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी खिसून आणला. दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंचा विक्रमी विजय, अनिल देसाई विजयी, शेवाळेंची हॅट्रिक हुकली. दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांची हॅट्रिक, शिंदे गटाच्या यामिनी जाधवांविरोधात अरविंद सावंत विजयाचा गड राखण्यात कायम. ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांचा विजय तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा दारुण पराभव. उत्तर मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा डंका, काँग्रेसच्या भूषण पाटलांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी गड राखला, अटीतटीच्या लढतीमध्ये नरेश मस्केंची बाजी, 2 वेळचे खासदार असलेल्या ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा दारुण पराभव. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा गुलाल उधळला, कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची सलग 3ऱ्यांदा लोकसभेत बाजी तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभूत. कल्याणमध्ये विजयानंतर श्रीकांत शिंदे भाऊक, श्रीकांत शिंदेंची सलग 3ऱ्यांदा विजयाचा त्यांनी गुलाल उधळला तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभूत. श्रीकांत शिंदे यांचा विजय रेकॉर्ड ब्रेक, कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या विजयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कल्याणमध्ये विजयी उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची भेट, यावेळेला वैशाली दरेकरांनी श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा दिल्या. श्रीकांत शिंदेंच्या विजयानंतर कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरामध्ये फुगडी खेळत महिला कार्यकर्त्यांचा आनंद साजरा. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरांचा 1.5 लाखांनी ऐतिहासिक विजय, ठाकरे गटाच्या कांबळी आणि बबियाचे राजेश पाटलांचा पराभव. साताऱ्यामध्ये उदयनराजे सलग 4थ्यांदा खासदार, पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दारुण पराभव. आपण नीट वागलं की त्याची पोचपावती मिळत असते, साताऱ्यातून विजयानंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे, शाहू महाराज छत्रपतींचा कोल्हापुरात विक्रमी विजय, शाहू महाराजांकडून महायुतीच्या संजय मंडलिकांना पराभवाची धूळ. सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका, भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचा चंद्रहार पाटलांचा पराभव. हा विजय जनतेचा आहे, मला खासदार म्हणून निवडून आणल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची प्रतिक्रिया. सांगलीमधील जनमताचा कौल आम्हाला मान्य, मवियाचा आघाडी धर्म स्थानिक नेत्यांनी पाळला नाही, राऊतांचा विशाल पाटलांना टोला. सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या जल्लोषाच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे झेंडे, विशाल पाटील मवियासोबत आहेत, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. सोलापुरात मवियाच्या प्रणिती शिंदेंची बाजी, भाजपच्या राम सातपुतेंविरोधात मतदारांचा कौल. सोलापूरकरांचे मनापासून आभार, हा विजय लोकशाहीचा, गेल्या 10 वर्षातील रोष जनतेनं दाखवून दिला. विजयानंतर खासदार प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. शिरूरमधून मवियाचे अमोल कोल्हे विजयाचा गड राखण्यात कायम, अमोल कोल्हेंची 2ऱ्यांदा लोकसभेत बाजी तर 2 वेळा खासदार राहिलेल्या आढळराव पाटलांचा पराभवाशी सामना. पराभवापेक्षा विजय कोणाचा आहे जास्त महत्वाचा, हा विजय प्रत्येक निष्ठावंत मविया कार्यकर्त्यांचा आहे, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींची हॅट्रिक, नितीन गडकरी सलग 3ऱ्यांदा खासदार. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंची बाजी, राणेंकडून विनायक राऊतांचा पराभव, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची खासदारकीची हॅट्रिक हुकली. पुण्यामध्ये महायुतीच्या मुरलीधरांची बाजी, काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची खासदारकीची संधी हुकली. खालच्या पातळीवर प्रचार झाला, मात्र पुणेकरांनी त्याला दाद दिली नाही, पुणेकरांच्या विश्वासाला माहिती कधीही तडा जाऊ देणार नाही. विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांना पराभवाची धूळ सारली, अमरावतीमध्ये भाजपकडून निवडणूक लढलेल्या नवनीत राणांचा दारुण पराभव. नवनीत राणा न्यायालयामध्ये जिंकल्या पण जनतेच्या कोर्टामध्ये हरल्या, रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा जिंकल्या असत्या.
नवनीत राणांच्या पराभवावरून बच्चू कडूंचा रवी राणांना टोला. जालना लोकसभेमध्ये भाजपला मोठा धक्का. सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंचा मोठा पराभव. काँग्रेसच्या कल्याण काळेंचा जालन्यामध्ये विक्रमी विजय. जालन्यामध्ये काँग्रेसच्या कल्याण काळेंच्या जल्लोषात झळकले जरांगेंचे बॅनर. जालन्याच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालल्याच्या चर्चा. अहमदनगरमध्ये मवियाच्या निलेश लंकेंची बाजी. निलेश लंकेंनी सुजय विखेंना केलं 4 मुंड्यात चित, तर सुजय विखेंना विजयाचा गड राखण्यात अपयश. आता गोरगरिबांची कामं करायची, कोणावर टीका करायची नाही, कोणाच्या विरोधात बोलायचं नाही. विजयानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया. अदृश्य शक्तींनी भाजपच्या स्टेजवरून मला साथ दिली. माझ्या विजयामध्ये विरोधकांचाही वाटा. निलेश लंकेंचा टोला. तर मवियातील सर्वांच्या मेहनतीमुळे हा विजय. विजयानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांची 1.5 लाखांच्या मताधिक्यानं बाजी. ठाकरे गटाचे करण पवारांचा पराभव. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसेंची खासदारकीची हॅट्रिक. रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपचा गड राखण्यात यशस्वी, तर मवियाच्या श्रीराम पाटलांचा पराभव. राज्यामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. विरोधी पक्ष मोदींविरोधात एकत्र आल्यानं काँग्रेसला निश्चित यश मिळालं. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकरांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय, तर मतदारांचा अजितदादा गटाच्या अर्चना पाटलांच्या विरोधात कौल. शिंदे गटाच्या ताब्यात असलेला गट ठाकरे गटानं खेचून आणला. शिर्डीमध्ये भाऊसाहेब बागचौडेंचा 57,000च्या मताधिक्यानं विजय. जनतेचा शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंच्या विरोधात निकाल. मावळमधून श्रीरंग बारणे सलग 3ऱ्यांदा खासदार. ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंची खासदारकीची संधी हुकली. रायगडमध्ये महायुतीच्या सुनील तटकरेंची विजयाची घोडदौड कायम, तर मवियाच्या अनिल गीतेंची खासदारकीची संधी हुकली. बुलडाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव 4थ्यांदा खासदार, तर ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांचा पराभव. चंद्रपूरमध्ये मवियाच्या प्रतिभा धानोरकरांची बाजी. चंद्रपुरात काँग्रेस विजयाचा गड राखण्यात कायम. भाजपचे सुधीर मुनगंटीवार पराभूत. लातूरमधून काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा डंका, तर भाजपच्या सुधाकर शृंगारेंची पुन्हा खासदारकीची संधी हुकली. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाचे संदीपान भुमरेंचा ऐतिहासिक विजय. खासदार राहिलेल्या जलील यांचा पराभव, तर ठाकरे गटाच्या खैरेंना धक्का. नंदुरबारमध्ये काँग्रेसचा कमबॅक. काँग्रेसच्या गोवाल पाटीलकडून भाजपच्या हिना गावितांचा दारुण पराभव. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांचा मोठा पराभव. काँग्रेसचे वसंतराव चव्हाणांची बाजी. हातकणंगलेमधून शिंदे गटाच्या धैर्यशील माने विजयी. ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांचा पराभव, तर राजू शेट्टींचा पदरी सुद्धा निराशा. हिंगोलीमधून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी, तर शिंदे गटाच्या बाबूराव कोहळीकरांचा पराभव. वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे अमर काळेंनी विजयाचा गुलाल उधळला, तर भाजपचे खासदार राहिलेले रामदास तडस यांचा दारुण पराभव. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये मारली बाजी. भाजपचे अशोक नेते यांची खासदारकीची संधी हुकली. दिंडोरीमध्ये शरद पवार गटाच्या भास्करराव भगरे यांचा जोरदार विजय. विद्यमान खासदार भारती पवारांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना. माढ्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहितेंचा डंका, तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना मोठा धक्का. अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रेंनी गड राखला. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना फटका. परभणीमध्ये ठाकरे गटाच्या संजय जाधवांची हॅट्रिक. ठाकरे गटाची विजयी घोडदौड कायम, तर महायुतीच्या रासप उमेदवार महादेव चांदकरांचा पराभव. यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी. शिंदे गटाच्या राजश्री पाटलांचा पराभव. धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छावांचा विजयाचा डंका, तर भाजपच्या सुभाष भामरेंची हॅट्रिक हुकली. भिवंडीमध्ये पवार गटाच्या बाळमामा म्हात्रेंचा दणदणीत विजय. भाजपच्या कपिल पाटलांची हॅट्रिक हुकली. भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंच्या विजयाचा गुलाल. भाजपच्या सुनील मेंढेंकडे असलेला गड प्रशांत पडोळेंनी खिचून आणला. रामटेकमधून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचा विजय, तर शिंदे गटाच्या राजू पारवेंचा पराभव.